नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाम महिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 4थ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. देव संरक्षण करतो. ज्याला नामाचा छंद लागतो तो सहजतेने आवडीने नेहमी सतत नाम घेऊ लागतो. कारण छंद म्हणजे मनापासून आवडीने केली जाणारी गोष्ट. जर क्षणभर नाम घेतलं नाही तर असा भक्त बेचैन होतो. त्यातूनच भक्ती वर्धित होत जाते. म्हणून अशा भक्ताच्या बाबत एकनाथ म्हणतात, नित्यकाळ वाचे जया नामछंद, तयासी गोविंद मागे पुढे, घात आघात निवारित, छाया पितांबरी करीत, ऐसा भक्तांचा अंकित, राहे उभाची तिष्ठत. नित्य नामाच्या छंदाने हे फलित प्राप्त होतं की देव भक्ताच्या मागे पुढे राहून त्याचं रक्षण करतो. वैष्णवांच्या संगतीत तर देव खेळतो, नाचतो, धावतो. एकनाथ म्हणतात, नामभक्तीने भक्ताचा आणि देवाचा सहवास वाढत जाऊन उभयतांमध्ये सख्यभाव निर्माण होतो आणि देव भक्ताचा सखा होतो. अर्जुनाची आणि उद्धवाची भक्ती सख्य भक्ती मानली जाते. पण हे आदर्श दाखले ऐकल्यावर एखाद्या माणसाच्या मनात शंका येईल की आपण हीन आहोत, पापी आहोत, तर आपल्याबाबत हे कसं शक्य आहे. म्हणून एकनाथ सांगतात, बरे वा वाईट नाम कोणी घोका, तो होय सखा विठोबाचा. भगवंताला नाम ऐकायला आवडतं, त्यामुळे त्याला नामाचं आणि नामधारकाचं प्रेम जडतं आणि तो नामापाशी पर्यायाने भक्तापाशी असतो. त्याशिवाय पतिव्रता लक्ष्मीही त्याच्यासोबत येते असं नाथ सांगतात. नित्यकाळ जेथे नामाचा घोष, तेथे जगन्निवास लक्ष्मी सहित. देव भक्तांच्या केवळ सान्निध्यात असतो असं नव्हे, तर दीन भक्तांवर दया करून त्यांना पदरात घेतो. या बाबतीत आलेला अनुभव चोखा सांगतात. यतिहीन मज म्हणती देवा, न कळे करू तुमची सेवा. आम्ही नीचांचे ते काम, वाचे गावे सदा नाम. उच्चिष्टांची आस संत, दासाच आम्ही दास. चोखा म्हणे नारायण, पदरी घेतले मज दीना. स्वतःला ईश्वराच्या दासांचा म्हणजे संतांचा दास म्हणवणारे चोखा कनिष्ठ जातीतले असले तरी भगवंताला शरण गेल्यावर भगवंतांनी त्यांना पदरात घेतलं. कारण देव फक्त भक्ती पाहतो, भक्ताची जात कोणती याचा तो विचार करत नाही. त्यामुळेच आर्ततेने अखंड नामस्मरण करणाऱ्या चोखोबांच्या देव इतके समीप गेले की त्यांच्या हाडी मासी भिनले आणि चोखोबांनी नामस्मरणाशिवाय क्षणही घालवला नाही. त्याची साक्ष चोखोबांच्या मरणोत्तर त्यांच्या अस्थींमधून विठ्ठल नाम ऐकू येत होते. देहात असताना सायुज्य मुक्ती लाभलेल्या चोखोबांचा जन्म अमर्त्य ठरला, अमृत जन्म ठरला. हे त्यांचा पुत्र बंका यांच्या अभंगातून लक्षात येतं. बंका म्हणे धन्य ज्याचा अमृत जन्म, निघे असती नाम विठोबाचे. प्राण गेला तरी ज्याचं अखंड नामस्मरण खंड पावलं नाही, अशा चोखोबासारख्या संतांचे आदर्श वारकरी संप्रदायात निर्माण झाले. त्यामुळे समाजातल्या नामभक्तीचं मूळ खोलवर जाऊन पोचलं आणि नामभक्तीच्या प्रसाराचा आधार भरभक्कम राहिला. हरिरूप झालेल्या अनेक भक्तांचा इतिहास झाला आणि तो पुढील अभंगवाणीतून सरवत राहिला. भक्तांची सर्व काळजी घेणारा नारायण भक्ताचं अंतर्बाह्य रक्षण करत असल्याचं एकनाथ सांगतात. नामपाठ नित्य एक नेमे गाये, हरिकृपा होय तयावरी. अंतरी बाहेरी रक्षी नारायण, आली या विघ्न निवारिसाचे. जनार्दनाचा एका प्रतीत घेऊनी, गात असे वाणी नामपाठ. नित्य नियमाने नामपाठ गायल्यास हरिकृपा होते. हे सांगण्यात नामभक्ती कशी केली तर काय फळ मिळतं या पद्धतीने एकनाथ उपदेश करतात. त्यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. त्यात दृढ विश्वास, एकाग्रता, सातत्य, नियमितपणा हे अपेक्षित आहे. आणि गाणं म्हणजे बळजबरीनं नाही तर आनंदाने आणि गोडव्याने नामपाठ म्हणजे अखंड नाम घ्यावं, म्हणजे भगवंत रक्षण करतो. या नामस्मरणाच्या आधारानेच भक्ताला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. नामस्मरणाने ब्रह्मज्ञान. सगुण किंवा निर्गुण अशा कोणत्याही स्वरूपातील भक्तीच्या साह्याने भक्ताला ब्रह्मज्ञान होतं. एकनाथी भागवतात भगवंत म्हणतात, तेथ सगुण अथवा निर्गुण उभयरूपे मीची ब्रह्मपूर्ण. तेथ भावे करिता भजन ब्रह्मसंपन्न मद्भक्त.
एक भावाने भगवत भजन करणं मनुष्य देहात शक्य असतं. त्यामुळे सर्व योनींमध्ये नरदेह श्रेष्ठ मानला गेला आहे. तेव्हा निर्गुण भक्तीपेक्षा सगुण भक्ती सोपी असल्यामुळे कोणत्याही माणसाला भजन करून ब्रह्मज्ञान मिळवणं शक्य होतं आणि याचा आनंद भगवंताला होतो. अखंड नामस्मरणाने देव प्रसन्न होतो आणि ब्रह्म दाखवतो, म्हणजेच ब्रह्मज्ञान करून देतो. नामभक्तीने ज्ञानी झालेला माणूस नंतरही नामस्मरण करतो आणि त्यामुळे त्याला अहंकार नसतो. त्यामुळे त्याचं जन्ममरण तुटतं आणि तो मिळालेलं सच्चिदानंदपद टिकवून ठेवू शकतो. शाश्वत असणारं, ज्ञानघन असणारं आनंदस्वरूप हरिपद किंवा ब्रह्मपद नामभक्तीने भक्ताला प्राप्त होतं. असं परिपूर्ण असणारं ब्रह्म मिळाल्यामुळे त्याच्या योगे होणाऱ्या सुखप्राप्तीचा आनंद भक्ताला नामस्मरणाने होतो. नामस्मरणाने ब्रह्मानंद, परमानंद अशा आनंदाची प्राप्ती आतून होणारी आहे. म्हणून तो आनंद मनातून उपजतो आणि विशेष म्हणजे नामाशिवाय इतर कोणत्याही साधनाने न मिळणारा आनंद सोप्या नामभक्तीने होतो. त्यासाठी भक्ताला जसं अनंताचं ज्ञान होईल अशा सुलभ पद्धतीचा उपयोग करू आणि त्या अनंताला नावं ठेवू. पण त्या नावात शुद्ध अशुद्ध, व्याकरण इत्यादी काही भावं लागत नाही. त्यामुळे नामभक्तीला मोठ्या पंडिताचा धाक नाही आणि म्हणूनच ते सामान्य अशिक्षित माणसापासून वेदशास्त्रींपर्यंत कोणालाही घेता येतं आणि त्यायोगे आनंद मिळवता येतो. असं तुकाराम सांगतात. न लगे पहावे अबद्ध वाकडे, उच्चारावे कोडे नाम तुझे. नाही वेळ काळ पंडिताचं धाक, होतं का वाचक वेद वक्ते. वेदी जे प्रतिपाद्य न कळे पाहता, तैशिया अनंता ठेवू नामे. आपुलिया मना उपजे आनंद, तैसे करू छंद कथे काळे. तुका म्हणे आम्ही आनंदेची धालो, आनंदची ल्यालो अलंकार. या आनंदाने तुकाराम समाधानाने भरून पावले. त्या आनंदाचे अलंकार त्यांनी धारण केले. नामाने होणारा ब्रह्मानंद किती होतो याला मोजमाप नाही, पण तो उणावणारा नसतो इतकं निश्चित. कारण हा आनंद इतर कोणावर अवलंबून नसतो, तर मनात धरलेल्या नामाचा असतो. प्रत्यक्ष आनंदकंद असणाऱ्या हरीचा असतो. तो ब्रह्मानंद कमी कसा असेल. संत निळा म्हणतात, ब्रह्मानंदाचे पारणे नित्यस्मरणे श्रीहरीच्या. सकळही लाभल्या संपत्ती, सामोऱ्या धावती पारमार्थिक. निळा म्हणे कृत्य झाले, ज्या लागी आले नरदेहा. त्यामुळेच निळोबांना नरजन्माचं सार्थक झाल्यामुळे त्यांना कृतकृत्य वाटतं. परिणामी ब्रह्मानंदाच्या कल्लोळात त्यांची बुद्धी हरिनामात न्हावून निघते आणि त्यांना नामसमाधी लागते. विठ्ठल नामे वाही टाळी, ब्रह्मानंदाच्या कल्लोळी. निजात्मसुखाचा सोहळा, विठ्ठल अवलोकिती डोळा. सकळही सुकृते ओळली, विठ्ठल रूपे उभी केली. निळा म्हणे जडली बुद्धी, नित्य हरिनामे समाधी. भक्ताच्या या प्रेमाला देव भुलतो आणि त्यांचाच होऊन जातो. नामभक्तीने भक्ताच्या आणि नामाच्या प्रेमाला देव भुलतो. भक्ताच्या प्रेमाला देव भुलतो आणि भक्ताला येऊन भेटतो. त्याचा प्रत्यय नामदेवांच्या पुढील अभंग चरणातून येतो. अनाथांचा सखा उभा नामापासी, ऐसा तो प्रेमासी भुलला असे. जातिवंत आम्ही वेदाचे पाठक, तरी सर्व पिके नामाविण. नामा म्हणे नामी रंगलो सतत, म्हणून अनंते दिदली भेटी. वेदपाठकाजवळ नाम नसेल तर त्याचं प्रेम देवाला वाटत नाही, पण नामात रंगणाऱ्या भक्ताला तो आपणहून भेटायला येतो. देवाला नाम आणि भक्त इतके प्रिय आहेत आणि या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. म्हणून देव युक्ती करतो की आपणच आपल्या नामाला वाढवतो आणि त्यासाठी भक्तपणही स्वतःच मिरवतो. त्यासाठी विविध अवतार घेतो. त्यामुळे त्याच्या नावामध्ये वाढ होते आणि भक्ताच्या संख्येतही वाढ होते. ते तिथेच थांबत नाही, तर भक्तांनी नाम वाढवावं म्हणून भक्तांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतो. त्यांना काही कमी पडू देत नाही. स्वतः नामाचं ब्रीद वागवतो. भक्तांसाठी कमी दर्जाची कामं करतो. तो भक्तांनी घेतलेलं नाम लक्षपूर्वक ऐकतो आणि नामाच्या आवडीने लगेच भक्ताकडे धाव घेतो. त्याचं वर्णन तुकाराम करतात. निजल्याने गाता उभा नारायण, बैसला कीर्तन करिता डोले. उभा राहोन या मुखी नाम वदे, नाचे हा गोविंद नाना छंदे. मार्गी चालला मुखी नाम वाणी, उभा चक्रपाणी मागे पुढे. तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी,
प्रेमे घाली उडी नामासाठी. या अभंगावरून असं लक्षात येतं की नाम कोणत्याही स्थितीत घेता येतं. नामभक्तीने देव भक्ताची सेवा करतो. असं फलित ऐकून विचित्र वाटतं. कोणताच भक्त हे फलित मनात धरून भक्ती करत नाही. त्यातल्या त्यात देवाने भक्ताला संकटकाळी मदत करावी ही अपेक्षा रास्त आहे. आणि संकटामुळे दुःखामुळे देवाचं स्मरण राहण्यास मदत होते. पण भक्ताची सेवा करणं यात भगवंताला मोठी गोडी वाटते. त्यात त्याला कमीपण वाटत नाही. संत निळा म्हणतात, म्हणवी कामारी दास्य करी त्यांच्याद्वारी, ऐसा भक्तासी भुलला नाम गाता आतुडला. नेणे त्याविण आणिक शेषशायी वैकुंठ लोक, निळा म्हणे निस्सीम भावे भजले विके त्याच्या नावे. या अभंगातून भक्तांच्या भक्तिप्रेमाच्या शक्ती सामर्थ्याची प्रचिती येते. सामान्य माणसाच्या प्रेमाने वैकुंठपती नारायणाला वश करता येतो. शिवाय त्यासाठी मुखी असलेलं नाम किती मोलाचं आहे त्याचं मोल करता येत नाही. शिवाय भक्ताच्या या नामस्मरणाने भक्ताचं ऐहिक आणि पारमार्थिक हित देव साधून देतो. नामदेव सांगतात, स्मरण विठ्ठल चित्त पांडुरंग, नाही तया मग जन्म मरण. आपणाची नांदे भक्ताची या घरी, आपणची करी सर्व कृत्य. इथे नामदेव आपणची असा शब्द वापरतात. त्यातून देव आपणहून म्हणजे स्वतःहून भक्ताच्या घरी नांदतो. स्वतःच मनाने सर्व कामं करतो. त्यातून नामदेवांना असं सांगायचं की सांगकाम्य सेवक धनी सांगेल तेवढीच कामं करतो. आणि असा सेवक धन्यानी पैसे देऊन सेवेसाठी ठेवलेला असतो. पण देव धन्यावर प्रेम असलेल्या सेवकाप्रमाणे धन्याची काळजी घेऊन जास्तीत जास्त कामं मिळणाऱ्या मोबदल्याचा विचार न करता करणारा असा आहे. इथे त्याच्या प्रत्येक कामात आपुलकी आहे आणि त्याचा मोबदला म्हणजे भक्ताचं आणि भक्त करीत असलेल्या नामाचं प्रेम. अशा भक्तांसाठी धावून जाणाऱ्या भगवंताच्या प्रेमाची कोवळीक अतिमृदू आहे, भोळी आहे. म्हणून तुकाराम म्हणतात, याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. नामस्मरणाने देव भक्ताच्या अधीन होतो. जसजशी देव आणि भक्त यांच्यातील जवळीक नामभक्ती प्रेमाने वाढते तसतसा देव भक्ताची जास्तच काळजी घेतो. जणू त्याचा अंकित होतो. भक्ताला सर्वतोपरी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. नामदेव म्हणतात, नामी नारायण होय भक्ताचे आधीन, न मागता भक्ती नामापासी चारी मुक्ती. भुलो नये जाण नाम वैकुंठी निशाण, नामा म्हणे ऐसे प्राणी सम होती नारायणी. नाम आणि नामी यांच्यात अभेद असल्यामुळे भक्ताने घेतलेल्या नामाजवळ भगवंत असतोच. त्यामुळे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या मुक्ती भगवंत भक्ताला सहजच देतो. सम होती नारायणी यातून स्वरूपता मिळाली हे नामदेवांना सांगायचं आहे. ज्याला आदी अंत नाही असा हा अनंत कुठून आला, कुठे होता हे माहीत नाही, पण तो सर्व व्यापक आहे हे जाणणारे तुकाराम म्हणतात, गेला कोठे होता कोठूनी या आला, सहज व्यापला आहे नाही, कोठे नाही ऐसा नाही रीता ठाव, अनुभवी देव स्वये झाले, जात येतो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. तुकारामाच्या बाबतीत हे सत्य होतं की नावामुळे भगवंत अखंड त्यांच्या सांगाती होता आणि वैकुंठाला जाताना ते भगवंताबरोबर गेले. इतकं त्यांचं अतूट प्रेम होतं, इतकी समीपता होती की भगवंताने त्यांना कधी अंतर दिलं नाही. म्हणूनच तुकाराम पुढील अभंगात सांगतात, आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे बागडे, हाती धरुनी कडे, पाठी सवे वागविलो, म्हणून भिन्न भेद नाही, देवा आम्हा एक देही, नाही झालो कई एकाएक वेगळे, निद्राकरिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सवे चारित फिरत असो, आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण, तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंबो. भगवंत सतत सान्निध्यात असण्याची गाढ श्रद्धा किंवा भाव हा तुकारामांच्या मनाचा अविभाज्य घटक होता. खरं तर ते आणि भगवंत भिन्न नाहीतच, पण तुकाराम नामरस घेण्यासाठी आणि भगवंत ते भक्तिसुख घेण्यासाठी असे दोघे अद्वैतातून द्वैताच्या पातळीवर येतात. जणू हे भक्त म्हणजे लेकुरवाळे विठूचेच वेगळेपणाने दिसणारे अवयव आहेत, पण ते त्याच्यातच सामावलेले आहेत. पाण्यावरल्या तरंगाप्रमाणे ते वेगळे दिसतात,
पण खरं तर ते पाणीच असतात. नामगाता नामी होती. संत निळोबा त्यांचा स्वानुभव सांगतात. विठ्ठल नामे विठ्ठल झाले, देह भावा विसरूनी गेले. सर्व काळ विठ्ठल चित्ती, ब्रह्मानंदे ते डुल्लती. विठ्ठल ध्यानी मनी जनी, विठ्ठल लोचनी चिंतनी. निळा म्हणे भोगी त्यागी, विठ्ठल तया जडला अंगी. भक्त आणि देव एकरूप होतात, ही अनुभवाची गोष्ट आहे. तिचं वर्णन कितीही केलं तरी त्या अनुभूतीची गोडी सांगून कशी कळणार. साखर खाऊन पाहिल्याशिवाय गोडी कळत नाही. म्हणून निळोबा हा अनुभव प्रत्यक्ष स्वतः घ्या असं सांगतात. कोणतीही गोष्ट विश्वासाने केल्यास साध्य होते. म्हणून संत भक्ती आणि तिची फलितं याबाबतचा विश्वास भक्ताच्या मनात निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न करतात. अर्थात आधी केले मग सांगितले असं असल्यामुळे संत स्वतः अनुभवलेल्या गोष्टी सांगतात. त्यामुळे त्यांच्या सांगण्यात ठाशीवपणा असतो. म्हणूनच त्यांचा उमटलेला ठसा समाजावर अजून टिकून आहे. रामरसाची रुची चवीने चाखून आलेला अनुभव तुकाराम सांगतात. राम म्हणता रामची होईचे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. रामरसाची या चवी, आन रस रुचती केवी. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव अंगे. नामस्मरणाने मन उन्मन होतं. नामस्मरणाने भगवंताशी अखंड अनुसंधान राखल्यास मनात उठणारे संकल्प विकल्प, विविध वृत्ती इत्यादी भगवत रूप होतात. त्यामुळे मन शुद्ध होऊन ध्येय, ध्याता, ध्यान यांची नामस्मरणात समरसता साधते. अशा स्थितीत मनाचं उन्नयन होतं. म्हणून या अवस्थेला उन्मनी म्हणतात. या स्थितीत भक्ताला मीतूपणाचा विसर पडतो. मन भगवंताशी तन्मय होतं. ही स्थिती येणं हे एक नामाचं फलित आहे. नामदेवांना त्यांचं गुरु खेचर यांनी स्वरूप साक्षात्कार दाखवला, त्याचं वर्णन नामदेव करतात. सुखाचा सुखतरू सद्गुरू खेचर, स्वरूप साक्षात्कार दाखविला. विठ्ठल पाहता मावळले मन, ध्यानी भरले नयन तन्मन झाले. मी माझे होते ते मज माझी निमाले, जळे जळ गिळिले जयापरी. तेथे आनंद आनंदू ओळला परमानंदू, नाम्या झाला बोधू विठ्ठल नामे. अशा प्रकारच्या विविध अनुभूती नामस्मरणाने संतांना आल्या. ते नामाचं स्वात्मप्राप्तीचं आनंद स्वरूपाचं फलित म्हणावं लागेल. पारमार्थिक सुख केवळ मनाने अनुभवायची असतात. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय याचा उपयोग हे सुख भोगण्यासाठी करावा लागत नाही. त्यामुळे याचा मनाला आतून होणारा आनंद मिळतो. मात्र हा निखळ आनंद घ्यायला भक्ताचं मन शुद्ध, विशुद्ध हवं. भक्ताची वृत्ती बाह्य सुखाच्या मोहात न पडणारी हवी. म्हणून चोखा म्हणतात, त्रैलोक्य सुख मिळाले तरी त्यागावं आणि विठ्ठल नाम सुखाने घ्यावं. म्हणजे नामाचं सुख इतकं अमाप आहे की त्याच्यापुढे त्रैलोक्य वैभव तुच्छ ठरतं. चोखोबा सांगतात, त्रैलोक्य वैभव ओवाळूनी सांडावे, नामसुखे घ्यावे विठोबाचे. आणिक साधने आहेत बहुतापरी, नामाची तिसरी न पवती. नामस्मरणाने प्राप्त झालेल्या सुखाचं समाधान वाटायला पुन्हा नामस्मरणाचीच गरज असते. कारण सुख मिळालं तरी त्याचं समाधान वाटेलच असं नाही. शिवाय पुढील जन्मासाठी आता या जन्मात सुकृत लाभत जातं आणि त्याचं फल पुढील जन्मी मिळतं. असं ते सतत भगवंताशी बांधून ठेवणारे नाम वैष्णवांना चांगलं साधन प्राप्त झालं आहे. अखंड नामस्मरण हे माणसाला लागलेलं चांगलं वळण आहे. त्यामुळे नाम हे त्याच्या अंगवळणी पडून ते सहज घडतं. अर्थात माणसाच्या अंतरंगात नित्य होणाऱ्या अनाहत ध्वनीप्रमाणे ते आपोआप विनाशयास उमटतं. वेळेने मृत्यू आल्यास अनाहत ध्वनी थांबतो, पण चोखोबांसारख्या निस्सीम भक्तांच्या देहातून नाम चालू राहतं. सामान्य माणसाचं असं घडणं कठीण, पण किमान अखंड नामस्मरणाने अनुसंधान राहिल्यामुळे अनपेक्षित झडप घालणारा काळ आला तरी त्या क्षणी मुखात नाम असेल तर तो नरदेह भाग्याचा ठरतो. नामस्मरणाने अंतकाळी भाग्याचा ठरणारा नरदेह. संसारात प्राणी जन्माला आल्यापासून त्याला यमाची जाचणी असते, म्हणजे मृत्यूचं भय असतं. त्याशिवाय आयुष्यभर अनेक यातना भोगाव्या लागतात. संसारबंधांच्या आशापाशात अडकल्याने त्याच्याकडून अनेक पापं घडतात. अशा नानाविध दुःखातून पार पडण्यासाठी माणूस भलभलते उपाय करून नाहक शिंटतो. पण संतांना शरण येऊन वैष्णवांच्या संगतीत भावबळाने नामस्मरण केल्यास सगळं टळतं.
संसारा आलिया प्राणी, तया यमाची जाचणी. अंतितयासी निर्वाणी कोणी नाही, करा नामाचे स्मरण, तेणे तुटेल बंधन. काया वाचा मने जाण, संता शरण जाई. नासती पापये होई होळी, विठ्ठल नामे वाजवी टाळी. कळीकाळ पायतळी, वैष्णव सांगाते. भावधरी बळकट, आशापाश तोडी नीट. रामनाम जपे स्पष्ट, यात नाजे चुकती. सोस करी नामाचा, आणिक क्षीण उगाची साचा. एका जनार्दनी म्हणे वाचा, रामनाम गाये. नाम फळ देणारं बीज आणि बीज देणारं फळ. संत चोखा म्हणतात, नाम हे सोपे जपता विठ्ठल, अवघेची फळं हाता लागे. योगयाग जप तप अनुष्ठान, तीर्थव्रतदान नाम जपता. सुखाचे सुख नाही आता याती, बैसोनी एकांती नामस्मरा. चोखा म्हणे येणे साधेल साधन, तुटेल बंधन भवपाश. नाम हे सर्व साधनांचं देखील बीज असल्यामुळे सर्व साधनांनी प्राप्त होणारी सर्व फळं एका नाम या बीज साधनाने हाती येतात. शिवाय या फलप्राप्तीसाठी काही त्रास पडत नाही. म्हणून सर्वांना सहजतेने नामफळं आस्वादणं शक्य होतं आणि जीवन सार्थकी लावता येतं. संतांना नामाने मिळणाऱ्या फलापेक्षा बीजाचीच आवड अधिक. सर्व साधनांचं मूळ हातात धरून ठेवल्यावर सुखांना काही कमतरता नाही. निष्काम भक्तांना सर्व सुखाचं ऐश्वर्यभोग संपादन झाले तरी त्याचं सुखदुःख नसतं. एक नाम जपून जपलं की सर्व सहजी मिळतं. नामस्मरणाने लाभणारं श्रेष्ठत्व. तुकाराम म्हणतात, कस्तुरीचे रूप अतिहीन वर, माझी असे सारं मोलतया. आणिकही तैसी चंदनाची झाडे, परिमळे वाढे मोलतया. काय रूपे असे परिस चांगला, धातू केली मोला वाढ देणे. फिरंगी आटिता नये बारा रुके, गुणे मोले विके सहस्रवरी. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. माणूस कोणत्याही जाती धर्माचा कसाही असला तरी त्याच्या जातीचा लहान मोठा होण्याशी काही संबंध नाही. पण अशा कोणाच्याही मुखी नाम असेल तर त्याला श्रेष्ठत्व येतं आणि तो माणूस धन्य होतो. हे पटवून सांगण्यासाठी कस्तुरी, चंदन, परीस, तलवार यांचे अनुक्रमे सुगंध, परिमळ, लोखंडाला सोनं करणं, धारदारपणा अशा गुणांनी या गोष्टींना श्रेष्ठत्व येतं असे दृष्टांत तुकाराम देतात. नामधारकाच्या चरणी लागून त्याचं तीर्थ निर्मळा घेतात, कारण नामाने नामधारक पुण्यवान होऊन जणू तीर्थच झालेला असतो. नामाने नामधारकावर सर्वतोपरी चांगले परिणाम होत असतात. म्हणून नामदेवही सांगतात, तीर्थे इच्छिती चरणीचे, रज नामधारकाचे. आजही सर्व संतांच्या पादुकाचं दर्शन घेऊन तीर्थ घ्यायला भक्त आसुसलेले असतात. पंढरीला जाऊन परत आलेल्या वारकऱ्यांच्या पाया पडण्याचा रिवाज चालू आहे. नामस्मरणाने परिवर्तन. भगवंताचं नाम बहुगुणी आहे, त्यामुळे त्याची फलितं वर्णावी तेवढी थोडीच. भगवंताचा म्हणजे पर्यायाने नामाचा एक महत्त्वाचा गुण तुकाराम सांगतात, तो म्हणजे सर्वांना, अगदी दुराचारी असणाऱ्यांना देखील नाम तारतं. त्यामुळे जर सर्व दुराचारी माणसांनी नाम घेतलं तर ते सदाचारी होऊन सर्वच समाज चांगला होईल. म्हणून तुकाराम निश्चिंत होतात. शिवाय भगवंत म्हणजे सर्वांवर दया करणारी कृपावंत माता. त्यामुळे सर्व लोक म्हणजे लेकरं या आईकडे आळस न करता धाव घेतात. तुकाराम म्हणतात, अशा आईला आम्ही विसरू नये. आम्ही असो निश्चिंतीने, एका गुणे तुमचिया. दुराचारी तरेले नामे, घेतो प्रेमे म्हणूनी. नाही तुम्हा धाव घेता कृपावंता आळस. तुका म्हणे विसरू काही, तुझवो आई विठ्ठले. अर्थात तुला विसरू कसं असं म्हणत असतानाच देवाला न विसरण्याची जबाबदारीही तुकाराम परत देवावरच देतात आणि निश्चिंत होतात. तुकारामाने यासाठी दान मागताना तुझा विसर न व्हावा असं मागितलं आणि अवघ्या वारकरी संप्रदायाचं ते मागणं ठरलं. आजही कीर्तन, प्रवचन, निरूपण, भजन अशा प्रकारात अखेरीला हे मागणं मागायचा रिवाज चालू आहे. सर्व जगतचालक भगवंताचं ऋण लक्षात घेऊन त्याचं स्मरण हाच एक मानवी जीवनाचा आधार आहे. त्याच्या विस्मरणाने सर्व जगच रसातळाला जाईल. म्हणून भगवंताचे गुण गाणं, नाम घेणं हेच भगवंताला भक्ताशी जोडणं आहे. सार्वत्रिक मान्य झालेलं मागणं अभंग रूपात असं, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा.
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अशा प्रकारे संतांनी आवर्जून प्रतिपादन केलेला नाममहिमा हा व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीला तर सहाय्यकारी ठरलाच, शिवाय ज्या काळात संतांनी नामाचा प्रसार केला त्या काळातली सामाजिक परिस्थिती सावरण्यासाठीही त्याचा उपयोग झाला. हे प्रकरण इथेच संपलं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.